नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या प्रथमवर्ष कला अनिवार्य मराठी आणि सत्र दोनसाठी अभ्यासाला असणारे काव्यबंध या पुस्तकामधील ज्या 50 कविता आहेत, या 50 कवितांमधील आज या ठिकाणी संध्या रंगारी यांची माझी 5-6 वर्षाची मुलगी ही जी कविता आहे, ही कविता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी थोडक्यात लेखिका संध्या रंगारी यांच्या संदर्भात जाणून घेऊयात. संध्या अशोक रंगारी असं त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1977ला झालेला आहे. संध्या रंगारी ह्या लेखिका आणि उत्तम कविता लेखिका म्हणून प्रसिद्धीस आहेत. त्यांनी प्रामुख्याने कविता लेखन केलेले आहे. त्यामध्ये 1991मध्ये त्यांची आघात ही कविता आलेली आहे. 2002मध्ये कवडशी ही कविता आलेली आहे. त्यानंतर 2017ला चांदन चुरा आणि संध्या रंग ही 2010ला आलेली कविता आहे. आणि वाताहतीची कैफियत 2017, म्हणजे एकंदरीत इत्यादी सारे जे कविता संग्रह आहेत, हे त्यांचे प्रकाशित झालेले कविता संग्रह आहेत. आता मी तुम्हाला म्हटलं की त्या प्रामुख्याने कविता लेखन त्यांनी केलेलं आहे आणि अशा कविता लेखनामध्ये नावारूपास आलेली ही जी लेखिका आहे, या लेखिकेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये मी प्रामुख्याने सांगते तो म्हणजे अस्मितादर्श पुरस्कार असेल, पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार असेल, काव्यसंध्या पुरस्कार असेल, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार असेल, सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, आंबेडकर प्रतिष्ठान पुरस्कार, असे अनेक, म्हणजे इथे मी फक्त काही सांगितले, असे अनेक पुरस्कार संध्या रंगारी ह्यांना मिळालेले आहेत आणि तेही प्रामुख्याने कविता लेखनामध्ये त्यांना सदर पुरस्कार मिळालेले आहेत. अशा ह्या संध्या रंगारी ह्यांची ही जी कविता आहे, छोटीशी कविता आहे, माझी 5-6 वर्षांची मुलगी. छोटी कविता आहे पण आशय मात्र खूप आहे. आधी आपण कविता वाचन करूयात. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी वाचते संध्या अशोक रंगारी ह्यांची माझी 5-6 वर्षांची मुलगी ही कविता. माझी 5-6 वर्षांची पोरगी भलं मोठं दप्तरांचं ओझं सांभाळत घरी येते. माझी 5-6 वर्षांची पोरगी भलं मोठं दप्तराचं ओझं सांभाळत घरी येते. उतरवून घेते मी ते ओझं, पण भीतीच वाटते मला. उतरवून घेते मी ते ओझं, पण भीतीच वाटते मला. उद्या सासरी नांदताना आलीच ती 4 दिवस माहेरपणासाठी तर. उद्या सासरी नांदताना आलीच ती 4 दिवस माहेरपणासाठी तर. तिच्या पाठीवरचं दुःखाचं ओझं उतरवून घेता येईल का मला. उद्या आलीच जर ती 4 दिवस माहेरपणासाठी तर तिच्या पाठीवरचं दुःखाचं ओझं उतरवून घेता येईल का मला. बघा, मी तुम्हाला सांगितलं कविता संपलेली आहे इथे. मी तुम्हाला म्हटलं की कविता खूप छोटी आहे. असं म्हणूयात की 7-8 ओळींची आहे, 10 ओळींची कविता आहे. मात्र तिच्यामध्ये दडलेला जो आशय आहे तो खूप मोठा आहे, तो खूप गूढ असा आहे, विचार करण्याच्या पलीकडचा आहे. इथे सदरची कविता आहे, ह्या कवितेमध्ये एका आईला आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता कशी सतावते आहे, ही चिंता, त्या आईची चिंता ह्या कवितेमधनं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी कविता आहे ही स्त्रीलिखित स्त्री जाणीवेची कविता म्हणून ओळखण्यात येते. स्त्रीलिखित स्त्री जाणीवांची लिखित अशी ही कविता आहे. म्हणजे एका स्त्री लेखिकेने लिहिलेली स्त्री जी जाणीव आहे, स्त्री मनाची जी जाणीव आहे, या स्त्री मनाच्या जाणीवेची ही कविता आहे. मित्रांनो, मी जसं सांगितलं की कविता छोटी आहे मात्र आशय तिचा खूप गूढ असा आहे. ही जी कविता आहे, ह्या कवितेमध्ये संध्या अशोक रंगारी ह्यांनी कवितेचे लेखन करताना 5-6 वर्षाच्या मुलीच्या आईच्या मनात येणारे जे प्रश्न आहेत, ह्या प्रश्न, ही जी जाणीव निर्माण होते, ह्या जाणीवेचा इथे आपल्याला संदर्भ घेतलेला आहे. म्हणजेच जेव्हा मुलगी छोटी असते
त्या छोट्या मुलीकडे बघूनसुद्धा एका आईच्या मनात जी प्रश्नमाला तयार होते, जी प्रश्नावली निर्माण होते, ह्या प्रश्नावलीतून तिच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून ही कविता आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, ही जी माझी 5-6 वर्षाची पोरगी ही जी कविता आहे, ह्या कवितेमध्ये स्त्री संदर्भातील ज्या दुःख आहेत, ज्या दुःखद वेदना आहेत, या दुःखद वेदनेची अभिव्यक्ती केलेली आहे. कवितेमध्ये स्त्रियांच्या म्हणजेच संध्या रंगारी त्यांची जी कविता आहे, माझी 5-6 वर्षांची पोरगी किंवा मुलगी, ह्या कवितेमध्ये एकंदरीत स्त्री भवितव्याची जी चिंता आहे, ती चिंता प्रकट झालेली आहे. आणि इथे लेखिका म्हणतात, की जी स्वतः आई आहे, जिला स्वतःच्याच म्हणजे कवितेत म्हटलंय बघा, की लेखिका म्हणतात, की ज्या आईला स्वतःच्याच पत्नी, सून आदी ज्या भूमिका आहेत, या भूमिकांच्या माध्यमातून लादलेलं जे स्त्रीत्वाचं ओझे आहे, ते पेलता येत नाहीये, तर ती भविष्यात ती तिथे भावी काळामध्ये, भविष्य काळात आपली मुलगी जेव्हा जी आता 5-6 वर्षांचीच आहे, पण भविष्यात जेव्हा ती कुणाची तरी पत्नी, सून बनेल, तेव्हा तिच्या मुलीच्या वाट्याला येणारे जे कडवे वास्तव आहे, जे समाज वास्तव आहे, जे सत्य आहे, तर ते आपण तिच्या पाठीवरचं ओझं जे बनणार आहे, ते आपण उतरवू शकणार आहोत का? असं प्रश्नचिन्ह तिच्या मनात निर्माण होतं. आणि हा एक यक्ष प्रश्न म्हणून तिच्यासमोर उभा राहतो. आणि मग हा प्रश्न एक स्त्री म्हणून ती जशी स्वतःला विचारते, तशी समाजालाही विचारते. ती पर्यायाने समाजालाही विचारत आहे, की कारण की आजूबाजूची जी परिस्थिती आहे, भोवतालचा जो परिसर आहे, हा आज स्त्रियांसाठी एक भयाचं वातावरण निर्माण करणारा आहे. आणि त्यामुळे ही जी भीषण परिस्थिती आहे, ही भीषण परिस्थिती बघता नजीकच्या भविष्यात ती बदलली जाईल का, अशी शक्यताही कमी दिसते. आणि त्याचमुळे कवितागत आई विचार करते, की आज ठीक आहे, माझी मुलगी 5-6 वर्षांची आहे आणि तेव्हा 5-6 वर्षांची मुलगी असताना जेव्हा ती शाळेतनं घरी येते, त्यावेळेस तिच्या ज्या दप्तरांचं ओझं आहे, ते मात्र मी सहज उतरवून घेऊ शकते. कारण ती बॅग आहे ना, ते पाठीवरचं ओझं आहे, मनावरचं ओझं नाही आहे मित्रांनो. म्हणजे इथे पाठीवरचं ओझं आपण सहज उतरवून घेऊ शकतो. पण आईला भीती वाटते ती भविष्यकाळाची, की जेव्हा माझी मुलगी देखील कुणाची तरी सून, कुणाची तरी पत्नी बनेल, त्यावेळेस तिच्या मनावरचं जे ओझं आहे, तिच्या पाठीवरचं जे ओझं आहे, ते ओझं खूप मोठं असणार आहे आणि ते मी उतरवू शकेन का? बघा, एका कडव्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की उद्या सासरी नांदताना आलीच ती 4 दिवस माहेरपणासाठी, तर तिच्या पाठीवरचं दुःखाचं ओझं उतरवून घेता येईल का मला? म्हणजे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्या आईला. बघा, आज आपण बघतो, की शाळेत जाणाऱ्या मुलीच्या पाठीवरचं ओझं हे आपण घेऊ शकतो. तिचं ओझं थोडं कमी करू शकतो. आणि स्त्री म्हणून परंपरेने लादलेलं जे ओझं आहे किंवा परंपरेने आंदण म्हणून मिळणारं जे दुःखाचं ओझं आहे, ह्या 2 ओझ्यांची, दुःखांची तुलना करणारी आणि ही तुलना करून स्त्रीच्या ज्या वेदना आहेत, जे दुःख आहे, ह्या वेदना आणि दुःख अधोरेखित करणारी अशी ही कविता आहे. आणि सदर कवितेतनं हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दुःखामध्ये आई म्हणते, की शाळेत असतानाचं ओझं मी उतरवू शकते, पण जेव्हा माहेरपणासाठी 4 दिवस ती घरी येईल, सासरी नांदताना माहेरपणासाठी ज्यावेळेस ती घरी येईल, माहेरी येईल, त्यावेळेस मात्र त्या दुःखामध्ये सामान्य माणसाला ज्या भेडसावणारे सार्वत्रिक दुःख आहे, सार्वत्रिक दुःख तर आहेच, पण त्याहून वेगळं, त्या परिस्थितीला सामोरे जाताना एक स्त्री म्हणून वाट्याला येणारे जी दुःख आहे, जी वेदना आहेत, ह्या दुःखाची भीती त्या मुलीच्या आईला जास्त वाटते. आणि म्हणून पण हे जे ओझं आहे, हे आपण उतरवू शकतो का? हा एक प्रश्न तिच्या मनात आहे.
आणि ह्या प्रश्नाचीच चर्चा करण्यासाठी लेखिका म्हणते की हे जे दुःख आहे ना, हे आपण असं सांगतो की हे आपल्याला लादलेलं आहे, पण हे दुःख आपण स्वतः खाली उतरवून ठेवलं पाहिजे. असा प्रकाश कविता असा प्रकाश कवी ज्या संध्या रंगारी आहेत त्या ह्या कवितेमधनं समाजाला देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक मुलगी म्हणून एक समाजाने लादलेलं जे परंपरा आहे किंवा आपल्याला माहिती आहे की लग्न झाल्यानंतर मुलगीला नांदण्यासाठी सासरी जावं लागतं, पण सासरी गेल्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावर जे परंपरेने आलेले सगळे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लादल्या जातात. पण ह्या लादताना ती दुःखी आहे का किंवा तिला कुठल्या वेदना आहेत का, हे तिने त्या पद्धतीने जर घेतलं तर अशी प्रत्येक आईला, अशी कुठल्याही आईला काळजी लागणार नाही. आणि म्हणून लेखिका ह्या कवितेतनं सांगण्याचा प्रयत्न करतात की हे जे ओझं आहे ना, हे स्वतः कुठेतरी खाली ठेवलं तर साहजिकच हे ओझं आपल्या पाठीवरनं कमी होण्यास प्रयत्न होणार आहे. मित्रांनो, छान कविता आहे. इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद.